इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री हिरामनदादा खोसकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत पूजा आणि महाआरती संपन्न झाली. चव्हाण बंधू आणि पाटील परिवाराच्या वतीनं आमदार हिरामनदादा खोसकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाआरतीनंतर आमदार हिरामनदादा खोसकर यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. पिढा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे, बळीराजा सुखी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. आणि यानंतर उपस्थित भाविकांना फराळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. फराळामध्ये खिचडी, लाडू, चिवडा, वेफर्स, केळीचा समावेश होता. या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. मुंबई-आग्रा महामार्गालगत दारणा नदीच्या रमणीय तीरावर वसलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित या धार्मिक सोहळ्यास माणिकखांब परिसरासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आषाढी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे इगतपुरी मतदारसंघामध्ये माणिकखांब इथे विठ्ठल रुक्मिणीच्या ज्या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या मंदिराची पूजा करण्यासाठी, पूजा आरती करण्यासाठी चव्हाण कुटुंब मला दरवर्षी 2019 पासून आमंत्रण देतात एकादशीच्या निमित्ताने, आषाढी एकादशीच्या. आणि त्यावेळेस मी पूजाला येतो. पूजाला एकच त्या ठिकाणी पूजा करताना, आरती करताना पांडुरला एकच साकडा घालतो का माझा बळीराजा हा सुखी राहू दे, समृद्धी राहू दे, त्याच्यावरचे जे संकट आहे ते दूर होऊ दे. आणि माझ्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील जे काही अनेक पावसाळ्यामध्ये हानीवाट्या, शेतकरी बळीराजा अडचणीत येतो, त्या अडचणीतून, त्या संकटातून दूर कसं होईल, त्याच्यावरचे जे काही संकट येते ते संकट बाजूला करू दे आणि माझ्या बळीराजाला सुखी समृद्धी ठेवून ही पांडुरंगाला साकडा. चव्हाण बंधू, पाटील परिवार तसेच माणिकखांब ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट NP चव्हाण, ॲडव्होकेट GP चव्हाण, ॲडव्होकेट दिलीप वनारसे, हरिभक्त परायण लक्ष्मणबाबा चव्हाण, हरिभक्त परायण बन्सीबाबा चव्हाण, माजी सरपंच हरीश चव्हाण, दीपक चव्हाण, संदीप चव्हाण, विजय चव्हाण, मदन कडू, विनायक काळे, विनायक आडोळे, वासुदेव चव्हाण, खंडू चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.